झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या 2 वर्षापासून बीड जिल्ह्यातील शिरसाळा परिसरात बिनदिक्कतपणे अफूची लागवड केली जात होती। अंमली पदार्थ बनवण्यासाठी ज्या अफूचा वापर केला जातो, ज्या पिकावर बंदी घालण्यात आली आहे, त्या अफूची शेती शेकडो एकरवर फुललीच कशी, हाच खरा प्रश्न आहे। शिरसाळा ते मोहा रस्त्यावरील या शेताकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष गेल्याशिवाय राहत नाही, कारण या शेतात लागलेली मनमोहक फुलं कुणाचंही सहज लक्ष वेधून घेतात। मात्र या मनमोहक फुलामागचं वास्तव विदारक आहे, कारण ही आहेत अफूची झाडं। मसाला पदार्थ खसखस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मसाला पदार्थ म्हणून त्याच्यावर चक्क इथे अफूची शेती केली जाते। शिरसाळा परिसरातील मोहा, वंजारवाडी आणि घोरपरवाडी या परिसरातल्या 200 एकरांवर ही लागवड केली आहे। या खसखसच्या झाडापासून मिळणाऱ्या या बोंडातील द्रव्य पदार्थांपासून अफू आणि चरस बनवला जातो। म्हणूनच हे शेतकरी बिहार आणि आंध्र प्रदेशातील व्यापारी या शेतकऱ्यांकडून ही बोंड घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। ही झाडं लावण्यास मनाई असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर ही शेती वाढलीच कशी, यात कुणाचा हात आहे की यामागे एखादे बडं नेटवर्क कार्यरत आहे, याचा पोलिसांकडून तपास केला जाईल। मात्र कृषी विभाग आणि महसूल विभागाचं याकडे कसं काय दुर्लक्ष झालं, हाच खरा प्रश्न आहे। वर्षातून 2 वेळा तलाठी शेतीतील पिकाच्या माहितीची नोंद घेत असतात। मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतावर लागलेली अफू त्यांच्या लक्षात का आली नाही, असाही प्रश्न विचारला जातोय। विशेष म्हणजे या शेतकऱ्यांच्या 7/12वर कुठेही अफूची नोंद नाही। सगळ्या नोंदी या चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्या आहेत। ज्या शेतात अफूची लागवड करण्यात आली आहे, त्या शेतात कांदे आणि कापसाची लागवड करण्यात आल्याची खोटी नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांची काही मिलीभगत आहे का, याचाही तपास करणं गरजेचं आहे। या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खसखसचं बियाणं नांदेडमधून आणल्याची माहिती समोर येते। गेल्या 3-4 वर्षांपासून या भागातील काही शेतकरी चोरून अफूची लागवड करत होते। मात्र गेल्या 2 वर्षात या गावातील बरेच शेतकरी बिनदिक्कतपणे रस्त्याच्या कडेला अफूची शेती करत असल्याचं दिसून येतं। आता भारत हा नेहमी ट्रान्झिट कॅम्प म्हणून ओळखला जातो या सगळ्या ट्रेडमध्ये। त्याच्यामुळे आता एक्झॅक्टली आपल्याला इंट्रोगेशन करून तपास करून हे कसं कल्टिवेट होत होतं, याचं ट्रान्सपोर्टेशन कुठं होत होतं आणि त्याचा फायनल यूज कोणापर्यंत जात होता, अथवा त्याचा एंड काय होता, हे आपल्याला थोडंसं तपासामध्ये निष्पन्न होईल। वहिवाट्यासंबंधी वाहून गेलं होतं त्यावेळेस मी स्वतः इथं पाहणी नव्हतं इथं नव्हतं। आता आपण मागची जे जास्त पाऊस पडला ना, पूर आला होता, पाहण्या झाल्या आमच्या, असं झालं, वाहून गेले, त्यावेळेस मी स्वतः इथं पाहणी केलेली आहे। त्यावेळेस नव्हतं हे, जे नंतर आलेलं हे। किती खर्च येतो आणि किती उत्पन्न मिळतं याच्यापासून? त्याच्यामध्ये 50,000 रुपयाची खसखस होत असेल साहेब। मागच्या वर्षी किती उत्पन्न मिळालं याच्यापासून? 40,000 रुपये खर्च मिळाला, या दिवशी आम्हाला उत्पन्न मिळालं। या मागे एखादी आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचं बोललं जात आहे। आपण जे हे पाहताय ते जरबेराचं किंवा कमळाचं फूल नाहीये, तर हे आहे अफूचं फूल। अंमली पदार्थ असणाऱ्या अफू आणि चरसची निर्मिती ज्या खसखशीपासून केली जाते, त्या खसखशीचं अर्थात अफूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन बीड जिल्ह्यातल्या शिरसाळा आणि आसपासच्या 5-6 गावांमध्ये केलं जातंय। आतापर्यंत या परिसरातील 10 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर काही शेतकरी पोलीस आल्याची खबर लागल्यानं फरार झालेत। पोलीस आता ही सगळी अफूची झाडं नष्ट करणार आहेत। काही ठिकाणी ही झाडं कापण्यास सुरुवात करण्यात आली आहे। झी 24 ताससाठी बीडहून लक्ष्मीकांत रुईकरसह मृदुला जोशी पुरंदरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।